हेडलाइंस देखते हैं। हेडलाइन देखने के पहले हम ये भी देख लेते हैं कि वो आज का न्यूज़पेपर है कि कल का है। तो जिस प्रकार से आप हेडलाइन देखते हो उसी प्रकार से ड्राइंग पढ़ते समय आपको एक टाइटल ब्लॉक और टाइटल ब्लॉक में दी हुई नोट्स आपको केयरफुली पढ़ लेना चाहिए। तो इसकी पहली नोट आप देखेंगे, ऑल डायमेंशंस आर इन मिलीमीटर्स। मतलब बहुत सारी जगह पे डायमेंशन नहीं भी लिखा हो तो आपको ध्यान में होना चाहिए एमएम में है। और मैं भी अक्सर बोलते वक्त बोलूँगा आपको 250 के पीक्यूसी है, मतलब 250 एमएम की पीक्यूसी है। 150 का जीएसबी है, 700 का मोरम है। इसका मतलब वो एमएम में मैं बोल रहा हूँ। ठीक है, अब देखो क्या बोल रहे हैं। तो इस प्रकार से आप ये, अब ये जनरल अरेंजमेंट ड्राइंग है, उसमें स्पेसिफिक इंस्ट्रक्शंस आपको दे रही है। क्या बोल रहे हैं देखिए, the typical road cross section drawing show the roadway elements and dimensions for varying code details and pavement layer thickness and details of construction or existing roadway. आता एक्झिस्टिंग रोडवे म्हटल्यानंतर आपल्याला आपोआप हे लक्षात यायला पाहिजे का हा ग्रीनफील्ड प्रोजेक्ट नाही, हा ग्रीनफील्ड प्रोजेक्ट नाही, हा ब्राऊनफील्ड आहे. म्हणजे काय, एक्झिस्टिंग रोडचं स्ट्रेंथनिंग असेल, वाईडनिंग असेल किंवा त्याच्यावर स्करिफाईंग असेल, म्हणजे जुनी लेअर काढून त्याच्यावरती नवीन लेअर टाकणे, अशा प्रकारचं काम ते असू शकेल. मग बाकी बघा, डिटेल्स ऑफ अदर एलिमेंट्स इन्क्लुडिंग ड्रेन इनलेट्स, फुटपाथ्स, मीडियन अँड कर्व्स आर गिव्हन एल्सवेअर इन दिस व्हॉल्यूम ऑफ ड्रॉइंग्स. काय पाहिजे? तुमची मिळाली त्याच्यात. हो. एक पूरा वॉल्यूम आपके पास में ड्राइंग्स का आएगा, पूरा सेट आपको आएगा. तो यूजुअली ये टिपिकल डिटेल्स आपको मिलेंगे, जैसे ड्रेन इनलेट्स, फुटपाथ, मीडियन, कर्व्स, वो हर जगह पे आपको फॉलो कर सकते हैं, स्पेसिफिक डिटेल्स. फिर आगे क्या बोलते हैं 5 नंबर में, टिपिकल रोड क्रॉस सेक्शन यू आर टू the use of the paved portion outside of the carriageway shall be either for non-motorized traffic or stopping parking of motorized traffic. अब ये ऐसा क्यों बोल रहे हैं? देखिए, साइड में जो शोल्डर्स है वो पेव्ड शोल्डर है. देखिए, पेव्ड पोर्शन बोल रहे हैं. आपको दिख रहा है ना ड्राइंग? येस सर. थोडं वाढवतो अजून मी, मला थोडं डावीकडे उजवीकडे करावं लागेल, पण ठीक आहे. तर जो पेव्ड पोर्शन आहे मित्रांनो, त्या पेव्ड पोर्शनवरती लावतो आपण पेवर ब्लॉक. तर पेवर ब्लॉक लावताना एवढं लक्षात ठेवायचं की मोटराइज्ड ट्रॅफिक साठी लावणारे पेवर ब्लॉक हे M50, M60, M70 या डेझिग्नेशनचे असतात. तुम्हाला माहिती आहे, कॉन्क्रीटला आपण सांगतो M20, M25. कॉन्क्रीटची स्ट्रेंथ सांगतो आपण 28 दिवसाची कॉन्क्रीटची स्ट्रेंथ. त्याचप्रमाणे पेवर्स जे आपल्याला विकत घ्यायचे आहेत किंवा आयटममध्ये जे लिहिलेले असतील ते असे M50, M60, M70 असे असतील. आणि जे नॉन मोटराइज्ड ट्रॅफिक आहे, नॉन मोटराइज म्हणजे पायी चालणाऱ्यांसाठी, सायकलसाठी जे पेवर्स लावायचे आहेत ते M40, M50 असे लावू शकतील. किंवा ते स्पेसिफिकेशन तेच देतील आपल्याला, पण एवढं माहिती असायला पाहिजे आपल्याला. दॅट विल ऑल्सो बी गिवन ऑन द ड्रॉइंग. सो अशा प्रकारच्या या नोट्स आहेत, या तुम्हाला वाचायला पाहिजे डिटेलमध्ये. आता आपण मूळ ड्रॉइंगमध्ये शिरू. या नोट्स वाचल्या आपण.
ते खाली ड्रॉइंग नंबर, ड्रॉइंगची स्केल, कोणी ड्रॉइंग काढलं, कोणी डिझाईन केलं, कोणी चेक केलं, कोणी अप्रूव्ह केलं, ते सगळ्या खाली असतात. कंपनीचं नाव दिलेलं आहे स्कॉट विल्सन. बरं, आता येऊ आपण. हे बघा, आपण चेनेज बद्दल सुरुवातीला बोललेलो आहोत की 30 + 750, 31 + 400 याचा ॲक्च्युअल अर्थ तुम्हाला आता लक्षात यायला पाहिजे. आला का लक्षात? व्हॉट इज द मिनिंग ऑफ 30 + 750, सौरभ जी? 30.750 सर. 30.750 किलोमीटर से लेके 31.400 किलोमीटर. इसका मतलब ये स्ट्रेच कितनी लंबी है, जरा बताइए कैलकुलेट करके. .65 किलोमीटर सर. 0.65 आ रहा है. हाँ सर. यस सर. 30.750, 5 आणि 5 10 साधारण 8 आणि 6 14, यस 650 किलोमीटर्स. बराबर, तो सही बताया आपने. यहाँ पे मैं लिख देता हूँ जरा आपके लिए. 31.400 माइनस 30.750 इज इक्वल टू 0.650 किलोमीटर, या इसका मतलब हुआ 650 मीटर्स. ये जो भी अपने को काम इस ड्राइंग के अंतर्गत दिया हुआ है वो 60.65 किलोमीटर का है या 650 मीटर्स का है. ये ध्यान में रखिए. अगर बाद में क्वांटिटी कैलकुलेट करनी होगी तो अपने को ये 650 मीटर के लिए कैलकुलेट करनी पड़ेगी. दैट मीन्स दिस इज रोड टू बी एग्जीक्यूटेड. ठीक है, बहुत बढ़िया. अब ऊपर चलते हैं. पहले मैंने बिल्कुल सिंपल ड्राइंग लिया है आपको दिखाने के लिए. बाद में मैं 8 लेन का ड्राइंग भी लेने वाला हूँ. पहले आप ज़रा इसको ड्राइंग को अप्रिशिएट कीजिए. अपने पहचान के वर्ड्स इसमें आते जाएंगे. अभी देखिए, सबसे पहले मैं आपका ध्यान आकर्षित करता हूँ OGL. व्हाट इज OGL? संदेश. ओरिजिनल ग्राउंड लेवल. वेरी गुड. तो ये इन्होंने डॉटेड लाईन में दिखाया हुआ है. आता हे बघून तुम्हाला मित्रांनो लक्षात येईल की हे जर OGL असेल, बघा OGL सर्वे त्यांनी केला. त्या सर्वेमध्ये लेवल्स आले. तुम्हाला मी सर्वे नंतर क्रॉस सेक्शन कसा येतो ते तुम्हाला दाखवलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला हे समजायला अडचण येणार नाही. सो या लोकेशनला जेव्हा तुम्ही पोचाल तर तुम्हाला असं OGL दिसेल. सो याचा अर्थ काय झाला की हे जेवढं तुम्हाला आता काम दिसतं आहे, सुवर्णा, ते कुठल्या प्रकारचं काम आहे? सेक्शन बघून काय दिसतंय? आपको काम OGL के नीचे करना है. इसका मतलब क्या हुआ? कटिंग करावं लागेल सर. यस, परफेक्ट. आपल्याला या पूर्ण भागामध्ये सगळ्यात आधी कटिंग करावे लागेल. त्यानंतर ते क्रस्ट बिल्डअप आपण सुरू करणार आहोत. आता इथे
तुम्ही जर बघितलं तर इथून इथपर्यंत दिस बिकम्स द क्रस्ट. दिस इज द क्रस्ट. इथे अलग अलग लेयर्स दिलेले आहेत, 1 2 3 4 5 आणि 6 आणि ही 7वी लेयर. So there are 7 layers. So crust thickness is comprising of these 7 layers. आता त्या लेयर्स काय काय आहेत हे आपल्याला डिटेलमध्ये ड्रॉइंग सांगेल. डावीकडनं येऊ आपण. त्यांनी मुद्दाम या ठिकाणी OGLच्या खाली हे हेचिंग दिलेलं आहे, विच इज शोईंग द ओरिजिनल ग्राउंड लेवल. आणि इथे अजून एक शब्द लक्षात ठेवा, टेल. टेल, TELL TALE. टेलटेलचा अर्थ असा आहे की काय होईल की तुम्ही जर पूर्ण सफाचट करून टाकलं, जमीन होती नव्हती पूर्ण प्लेन करून टाकली आणि नंतर जर कोणी विचारलं की आधी OGL किती होतं आणि तुम्ही दाखवलं वो इतना इतना था, वो टेक्निकल काम नहीं हुआ. तर म्हणून रोडच्या साईडला तो जो आपण साईडला एक बेल्ट ठेवलेला आहे, त्या बेल्टमध्ये एक 50-50 मीटर अंतराने तुम्हाला असे मध्ये मध्ये टेकाडं ओरिजिनल तसेच ठेवायचे आहेत. हा पॉईंट लक्षात ठेवा. म्हणजे नंतर जर काही परत आपल्याला लेव्हल चेक करायचं असेल, बिलमध्ये चेकिंग हवं असेल, तर याची सहायता आपण घेऊ शकतो. आवश्यकता कमी पडते, पण वी शुड हॅव सम एव्हिडन्स की इथे ओरिजिनल ग्राउंड लेवल होतं आणि इथून आम्ही एक्सकॅवेट केलेलं आहे. ऑलवेज रिमेंबर. सो दिस इज कॉल्ड टेल टेल. अब चाहो तो मैं चैट बॉक्स में लिखता हूँ ये वर्ड टेल टेल. टेल टेल. Telltale means evidence of OGL kept at specific points. आणि ॲज अ गुड साईट इंजिनियर तुम्हाला हे लक्षात येईल की ज्या ठिकाणी हायर लेवल आहे तिथलेच OGL आपल्याला ठेवायला पाहिजे. वो आपके और मेरे इंटरेस्ट में है. ठीक है. अब लेफ्ट साइड से राइट की साइड की तरफ मैं चलता हूँ. यूजुअली आई रीड ड्रॉइंग फ्रॉम लेफ्ट टू राइट. वो आपण नॉर्मली पुस्तक जसं वाचतो त्याचप्रमाणे वाचतो आहे. वरती डायमेन्शन्स दिलेले आहेत आणि त्यांनी मगाशी सांगितलं की ऑल डायमेन्शन्स आर इन मिलीमीटर. सो ये सब MM में है. 500, 800, 1000, 1500. आता इकडनं जर आलो तिथे बेंचिंग आहे. बेंचिंग म्हणजे एक प्लेन एरिया आहे. त्यानंतर इथे कॉन्क्रीटची ड्रेन आहे आणि आपल्याला त्यांनी आधीच सांगितलं की या कॉन्क्रीट ड्रेनचं डिटेल तुम्हाला दुसरीकडे मिळतील. बघू आपण या ड्रॉइंगमध्ये असले तर ठीक आहे, अदरवाईज वी विल सी अदर ड्रॉइंग. ह्या पोर्शनमध्ये लावलेले आहेत पेवर ब्लॉक. ते पेवर ब्लॉक कसे लावलेले आहेत तसं इथे वर्णन तुम्हाला मिळेल. 75 थिक CC सिमेंट कॉन्क्रीट पेवर ब्लॉक ओवर सैंड लेवलिंग कोर्स. अब यहाँ पे आपको एक महत्वपूर्ण डिसीजन आपके एग्जीक्यूटिव इंजीनियर से लेना पड़ेगा. यहाँ पे सैंड लिखा है. ही सैंड आम्ही कुठली वापरायची? नॅचरल सैंड वापरायची की क्रश्ड सैंड वापरायची? सो युजुअली पेवर ब्लॉक्स साठी रिव्हर सैंड आणायची काही गरज नाही. त्यासाठी क्रश्ड सैंड पण चालू शकते. अर्थात जेव्हा मी असं सांगतोय तुम्हाला तेव्हा माझ्या मनात हे आहे की रिव्हर सँडपेक्षा क्रश्ड सँड ही स्वस्त आहे. त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मी सांगतो आहे. पण हे डिसिजन तुम्हाला साईटवरती तुमच्या
SDO बरोबर किंवा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बरोबर तुम्हाला घ्यायचं आहे. आणि इथे तुम्हाला लक्षात येईल रोडचा केंबर किती दिलेला आहे. 3.05. यस. तो अब अगर गौर से देखेंगे इसको तो ये जो मेन कैरेज वे है, देखिए ये सेंटर लाइन ऑफ रोड है, 7 2.5 मीटर का कैरेज वे है. तो कैरेज वे का जो पोर्शन है मतलब सेंटर लाइन से 3.5 मीटर इस तरफ, 3.5 मीटर राइट हैंड साइड की तरफ, तो उस 3.5 मीटर में आपको रखना है केम्बर 2.5% का. और जो शोल्डर पोर्शन है, देखिए ये शोल्डर है, दिस इज पेव्ड शोल्डर, और उस पेव्ड शोल्डर में आपको रखना है 3% का. अब ये आप समझ सकते हैं. अब एक्चुअल पेवर ब्लॉक उन्होंने खाली ये 1000 mm में लगाए हुए हैं. इसका मतलब ये जो मेन ट्रीटमेंट आ रही है आपकी, ये पेव्ड शोल्डर तक आएगी मेन ट्रीटमेंट. ठीक है. सो सबसे पहले ड्रेन के बाद कैरेज वे शुरू करने के पहले हमको पेव्ड ब्लॉक लगाने 1000 mm के. उसके बाद 1500 mm का पेव्ड शोल्डर है. उसके बाद 7 मीटर का कैरेज वे है, और राइट साइड में भी यूजुअली दिस विल बी सिमेट्रिकल. इधर 1000 का, उधर 1000 का, फिर 1500 का, 1500 का, दोनों तरफ सेम है. फिर ड्रेन, सो इट इज़ एग्जैक्टली सिमेट्रिकल. 800 का ड्रेन एट द टॉप. फिर और इधर राइट साइड में आते हैं. ये देखिए OGL से ये जो स्लोप है, ये नेचुरल स्लोप ड्रेसिंग करके रखा हुआ है, और उसका 1:1 अपने को चाहिए. 1 हॉरिजॉन्टल 1 वर्टिकल. ये UR7 नाम का ड्राइंग है, ध्यान में रहिए. अब हम लोग आते हैं नीचे, ताकि आपको ये लेयर्स के बारे में मालूम पड़े. देखिए ये लेयर्स क्या क्या दिया है. 1 2 3 4 5 लेयर्स इसमें दिखाई हुई है. 5 लेयर्स में से सबसे टॉप की